एक मोठी बातमी समोर येते। शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे। कल्याण पूर्वेतील कैलास नगर मधील हा धक्कादायक प्रकार आहे। अंबादास कांबळे असं जखमी कार्यकर्त्याचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तो जातीवरून शिवाय देता, मागाच्या हलक्या जातीचा तुला गोणीत बांधू, कापून टाकून, मारून टाकत, जास्त उड्या मारायला लागला का, जास्त पुढे करतो। किरण पंडित पावशे त्याचं नाव आहे। हां, शिव्यागाळी करत होते जातीवरून। निवडणुकीच्या मध्ये मी संगती फिरत होतो, साहेबांच्या यांच्या संगती राहत होतो ना। हां, म्हणून मला मारलं। तुला खलास करत जाईन असं तसं बोलत होता। किरण पावशे, किरण पंडित पावशे त्याचं नाव। कारण मी मला बोलवून घेतलं त्यांनी, मला मारहाण केली। मी त्याला धक्का मारला माझा जीव वाचवण्यासाठी। तर पाठीमागून त्यांनी लोकांनी फायटर होता, त्यांनी काढला त्याच्यातून मारला। किती लोक होते? तो एकटाच होता। तर कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती। अंबादास कांबळे असं जखमी कार्यकर्त्याचं नाव आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यात कार्यकर्ता गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती। कोल्हापुरातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार पाहायला मिळालाय। कोल्हापूरच्या वडगावमधील ही धक्कादायक घटना आहे। भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले। तर आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा देखील समावेश आहे। आरोपींचे अन्य 3 साथीदार मात्र फरार असल्याची माहिती आहे। स्मशानभूमीत गुलाल, टाचणी, टोचलेले लिंबू तसेच काही फोटो आणि अन्य साहित्य ठेवून भानामतीचा हा प्रकार सुरू होता। गावातील पाणी पुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच घडलेल्या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली। नुकतंच कोल्हापूरमध्ये दर्याच्या वडगावमध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा करताना ग्रामस्थांनी काही लोकांना पकडलेलं आहे। त्याचबरोबर एक तृतीयपंथी व्यक्तीचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता। समाजामध्ये अजूनही अशा अघोरी पूजा घडत आहेत आणि त्याच्यामुळं समाजामध्ये जी व्यक्तीच्या मानसिक शांततेबरोबर सामाजिक शांतता सुद्धा भंग पावत आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।